आज आपण बघणार आहोत राखी पौर्णिमा विशेष अगदी झटपट होणारे तोंडात टाकताच विरघळणारे केसर पेढे। आता हे पेढे बनवण्यासाठी तुम्हाला खवा, मावा खूप जास्त महागडी जिन्नस वापरावी लागत नाही। विशेष म्हणजे दूध आटवत बसावं लागत नाही। अगदी 15-20 मिनिटात हे पेढे तयार होतात। तर तुम्हाला सुद्धा राखी पौर्णिमेसाठी काही गोडाधोडाचं करायचं असेल तर हे पेढे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही हे पेढे तुम्ही घरामध्ये तयार केलेले आहे। आता प्रत्येकाला कळेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये 2 चमचे आपण साजूक तूप घेणार आहोत। तूप जर जास्त घट्ट असेल तर फक्त 1च चमचा घ्यायचा आहे। आता यामध्ये मेजरिंग कपने 1 कप आपण इथे गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे। अगदी कोणतेही दूध तुम्ही इथे वापरू शकता। फक्त घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या मेजरिंग कप किंवा वाटीच्या प्रमाणाने मोजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे तुमचं जर प्रमाण चूक असेल तर अजिबात तुमची रेसिपी किंवा पेढे चुकणार नाही, इतकं लक्षात ठेवायचं आहे। दूध घातलेलं आहे। आता सेम कपने इथे आपण अर्धा कप साखर घेतलेली आहे। वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण अर्धा कप साखर इतक्या जिन्नसांसाठी अगदी परफेक्ट आहे। आता फक्त दुधामध्ये साखर संपूर्ण विरघळेल इतकंच आपल्याला दूध हे शिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त आटवत वगैरे बसायचं नाही। तर साधारणतः मिनिट-1.5 मिनिटातच मध्यम आचेवर साखर संपूर्ण यामध्ये विरघळलेली आहे। आता आपण या स्टेजला गॅस अगदी मंद केलेला आहे। आता इथे आपण केसर पेढे बनवतोय तर त्यासाठी इथे आपण एक चिमूटभर किंवा अगदी पाव चमचाने केसर घालणार आहोत। केसरचे धागे घालणार आहोत। तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे केसर फ्लेवर आणि कलर जो असेल तर थोडंसं तुम्ही इथे वापरू शकता, किंवा जर तुम्हाला केसर वापरायचीच नसेल तर वेलचीयुक्त पेढे सेम पद्धतीने करता येतील। ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। आता तुम्ही इथे बघू शकता केसर घातल्यानंतर पटकन दुधाचा रंग हलका हलका बदलू लागतो आणि एखाद्या खात्रीच्या दुकानातून जर केसर पेढे करायचे असतील तर केसर तुम्हाला घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा जो ओरिजिनल फ्लेवर असतो तुम्हाला पेढ्यांमध्ये मिळतो। आता केसर घातल्यानंतर फक्त काही सेकंद आपण हे चांगलं असं हे एकजीव करून घेतलंय। फक्त केसरचा रंग यामध्ये छान मिक्स झाला पाहिजे। अगदी मस्त रंग आलेला आहे। हलकीशी उकळी आली की यामध्ये सेम मेजरिंग कपने बरोबर 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात दुधाची पावडर घातली आहे, किंवा ज्याला आपण मिल्क पावडर म्हणतो ती घातलेली आहे। आता तसं बघायला गेलं तर बाजारामध्ये स्किम मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाइटनर अशा 2-3 प्रकाराच्या मिल्क पावडर मिळतात। आता तुम्हाला जी कोणती मिळेल ती तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे आपण डेअरी व्हाइटनर वापरलंय, म्हणजे नॉर्मली चहासाठी वगैरे आपण वापरत असतो ते वापरलेलं आहे। सोबतच अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे, कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की